काही म्हणजे मी इतकं ह्याच्यावरती मला हसत आहे, इतकं म्हणजे काय कमेंट आल्या नव्हत्या फनी असं हसलेलं त्यामध्ये कमेंट मध्ये होतं, पण तरी सुद्धा मी डिलीट करून टाकले. इतकं भंगरो जगदीश हरी इथं काय तर चिकटणार आहे. तर माझं एक युट्यूबर चॅनल पण आहे पुष्कर कुलकर्णी म्हणून. फनवे पुष्कर तुम्हाला दिसतच असेल. कालवा का करायला लागलाय? आंबे काढलास आता? आंबे नाहीयेत, यात प्रिंटर आहे माझ्या मित्राकडनं. असं हात धरला कॅमेरावर, इथनं पॉज बटन पॉज केलं, मग मी पटकन कुर्ता बदलला आणि मग असं करून मी परत ऑन करून असं घेतलं होतं. म्हणजे मला तेव्हा इतकं पण कळत नव्हतं. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जेव्हा जर तुम्ही हा एक सरफेस सोडून मी तुम्हाला जर दुसऱ्या बाजूला दिसलो एका कोपऱ्यात, तर तुम्ही प्लीज हेच समजा की इथं काय तर चिकटणार आहे. म्हणजे जसं की मी माझ्या आधीच्या स्टोरीमध्ये पण असं एकीकडेच बसलेलो, कारण मला इथं युट्यूबचा ईमेल लावायचा होता. अँड आता पण मी तसंच बसलोय गाईज, कारण मला इथं लावायचे आहेत माझे इंस्टाग्रामचे जुने व्हिडिओज विच आर डिलीटेड अँड आय एम गोइंग टू रिॲक्ट ऑन दॅट व्हिडिओज टुडे इन धिस चॅलेंज. सो व्हिडिओ प्लीज एंड पर्यंत बघा, कारण मी का डिलीट केले ते सुद्धा मी सांगणारच आहे. अँड किती महान आहे बघा, मी चॅलेंज करायचं म्हणलंय, म्हणजे की शूट करायचं आपल्याला, पण तरी सुद्धा मी चार्जिंग केलं नाहीये. ओन्ली 13% चार्जिंग आहे. आणि वाव, पॉवर बँकला पण नाहीये गाईज. सी द मायनसच दिसतंय. छान. आता माहित नाही काय हाल होणार आहे माझ्या मोबाईलचा आणि व्हिडिओचा यार. तर ठीक आहे, लेट स्टार्ट. आणि मला व्हिडिओच सापडत नाहीत, मी मागाशीपासून हुडकायला लागलो माझ्या फोन मध्ये कुठे. पहिले शॉर्ट म्हणजे की रील आपल्या समोर आहे. सो लेट्स सी दिस. हे म्हणजे युट्यूबवरती पण आय थिंक अवेलेबल आहे. आईस्क्रीम टॉफी या फनवे पुष्कर तुम्हाला दिसतच असेल. तर ही मी काय माहिती काय तर ह्याच्यावरती अवेलेबल होती, म्हणजे की ट्रेंड मध्ये होती, जास्त रिमिक्सेस होते म्हणून मी तेव्हा बनवली होती. आणि किती ब्लर आहे मोबाईल बघू शकता. माझ्याकडे तो मोबाईल आहे ज्यामध्ये मी हे शूट केलंय. वेट, आय एम हिअर. तर हा आहे खटारा मोबाईल ज्यामध्ये मी शूट करायचो आधीचे जे माझे युट्यूबचे ब्लॉग्स वगैरे होते ते पण मी यातच शूट केले होते. आणि युट्यूबचे पण मी बरेच व्हिडिओ डिलीट केलेत, आणि त्यातलं पण थोडेसे फार आहेत, पण ते मी मेनली ह्या मोबाईल मधून शूट केलेत. आणि हा जो मोबाईल मी ज्यात ना व्हिडिओ शूट होतोय तो पण माझ्या मामाने मला गिफ्ट केलाय, आणि हा पण मामाने गिफ्ट केलाय. आणि हा जो आहे तो बाबांचा जुना मोबाईल आहे. सो हा आधी मी युज करायचो. आणि हा मी कधीच फेकणार नाही, हा मी माझ्याजवळ ठेवणार आहे किती जरी पसरणार. मी काहीतरी मनात कन्सेप्ट आणले होते आणि उगीच काय तर करायचं म्हणून करून टाकलेलं. सी काय रे, कालवा का करायला लागलाय? आंबे काढलास आता? आंबे नाहीयेत, यात प्रिंटर आहे माझ्या मित्राकडनं 4 दिवसासाठी उधार आणलंय. 4 दिवसासाठी आंब्याच्या बॉक्समध्ये नाही आणि हात पण लावत नाही. आता तुझा सी कसं चाललंय असं लावणार बघ. काय लिहिलंय? जाऊ दे, गुगल वर हे करते. फोन कुठे गेला माझा? तुमचा कागद इथे घाला. बर, कागद काही कुछ भी हे मी खाली शूट केलं आणि वरचं गच्चीवर शूट केलं. अरे हे तर पेपर गिळायला लागलाय. पेपर गिळायला लागलाय. कुठे गेला? मोडलं की हे. मी नुसतं उघडलं आणि मोडलं. हे माझा प्रिंटर काही म्हणजे मी इतकं ह्याच्यावरती मला हसत आहे, इतकं म्हणजे काय कमेंट आल्या नव्हत्या फनी असं हसलेलं त्यामध्ये कमेंट मध्ये होतं, पण तरी सुद्धा मी डिलीट करून टाकले. इतकं भंगरो यामध्ये मी आंब्याच्या बॉक्स मध्ये प्रिंटर काढून आणले. आणि जे आमच्या दोघांचे सीन्स आहेत, म्हणजे आई ते कॅरेक्टर 2 आहेत, पण मीच प्ले केले, बघून कळलंच असेल. आणि ते मी गच्चीवरती शूट केले आणि प्रिंटरची खालची टाईल मी खाली शूट केली. म्हणजे किती हे होतं तेव्हा कळलं असेल तुम्हाला. इतकं मला हसू येतंय ना, माहित नाही मला. ठीक आहे, दुसरी बघूया. अजून भरपूर आहेत माझ्याकडे आणि मी सगळं एकातच करणार होतो. मग नंतर मला विचारलं की आपण यामध्ये पार्ट्स करूयात, कारण अजून पण व्हिडिओज आहेत. म्हणजे जे 2 चॅनल्स आहेत का इंस्टाग्रामवरती, त्याच्यावरती पण व्हिडिओज आहेत, ते मी अजून डिलीट केले नाहीयेत. सो बघितले नसतील तर जाऊन बघा. आत्ताच माझ्या दोन्ही पण इंस्टाग्रामची लिंक्स खाली आहेत आणि आईच्या पण 2 इंस्टाग्राम अकाउंटची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर नेक्स्ट बघूया आपण. हे पण त्यातलंच आहे आणि हे सगळं त्या फनवे पुष्कर चॅनलचे, ज्यावरती मी फन म्हणून काय तर टाकायचं.
इथं मी आता सेल्फी स्टिकने हे करतोय, इथं बघू शकता. जय जगदीश हरी. गाढवा, अरे गाढवा. अगं काय झालं काय झालं, का मारतेस? ते दांडकं घेऊन काय करत बसलायस? फोन पडला बिडला तर? एवढा महागडा फोन तुला घेऊन दिलाय बाबांनी. 10वी चांगले वाटवा करणारस का काय तू पाडून? हे दांडकं हे काय आहे मग? हे काय आहे देवा आई? अगं ह्याला सेल्फी स्टिक म्हणतात. हे माझ्या फोन बरोबरच मला फ्री मिळाले. आणि हे जे आहे ना हँडल, या हँडलमध्ये आपण फोन अडकवून फोटो काढू शकतो. होय होय असं आहे का? सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं. हां चला पडते तू. आता पळ. तुला तर एक असलीच हौस आहे. काय पण मी काम करायला लागलो ना सारखं येऊन मला डिस्टर्ब करायचं. मी 10वीत होतो काय? मी 10वीत वाटतोय, दुसरीतला वाटतोय. मी तेव्हा खरं सांगतो आय वॉज इन 4th स्टँडर्ड आणि तेव्हा मी चालू केलं होतं दुसऱ्यांचं बघून. माझ्यापेक्षा लहान मुलं होते, माझ्यापेक्षा इतकं चांगलं करायचे आणि मला करावं वाटलं. सो मी माझं ओरिजिनल बनवलं, कॉपी केलेलं नाहीये. आणि इतकं हे पण फनी आहे, काहीही कन्सेप्ट आहे, कुछ भी लिटरली हे पण. आणि ह्याच्या आधीचं तर त्याच्यापेक्षा जास्त. वा भाई वा. तर दुसरं बघूया आपण. हे माझे फोटोज आहेत जे की आता तुम्ही इंस्टाग्रामला चेंज झालेले सारखं. हा माझा जो युट्यूबचा बॅनर आहे का नाही, हा फोटो तिथे आहे. मी फोटोज पण यामध्ये. हाय फ्रेंड्स. तर मी गॉगल का घातला तर बघू शकता. इथं खूप जोरात वारं सुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही. खूप जोरात सुटलेलं आहे वारं. सुटलेलं आहे वारं. आणि आता जोरात पाऊस पडणार आहे असं म्हणून डोळ्यात धूळ जाते म्हणून मी गॉगल. तर माझं एक युट्यूबर चॅनल पण आहे पुष्कर कुलकर्णी म्हणून. त्याच्यामध्ये मी एकच व्हिडिओ अपलोड केला आहे, हाऊ टू मेक फ्लोटिंग कॅन्डल. खूप इझी आहे. तुम्ही बघू शकता सर्च करून. तर आता इथं बघा खूप जोरात वारं सुटलेलं आहे. आम्ही इंस्टाग्रामच्याच कॅमेऱ्यातून शूट करून टाकला होता आणि तेव्हा मला काहीच सेन्स नव्हता की कसं एडिट करतात, कसं टाकतात. मी इंस्टाग्राममध्येच एडिट करायचो आणि तिथल्या तिथं टाकायचो. मग नंतर कळलं हा एडिटिंग सॉफ्टवेअर म्हणून पण काय तर गोष्ट असते जगामध्ये. सो तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं हा टाइमपास काहीच नाही. दंडोबावर पाऊस पडायला म्हणून शूट बाबा माझे सांगायला. तर वारं दंडोबाकडनं आमच्याकडे आलंय, आमच्याकडे पण पाऊस पडायला असं त्यांचं म्हणणं आहे. बघा इथं पण पाऊस पडेल असं दंडोबा इथून दिसणार नाही तरी ते व्हाईट बिल्डिंग आहे ना ती छोटी त्याच्या मागे आहे आणि इथून दिसणार. व्हाईट बिल्डिंग आहे छोटी, त्याच्या मागे ढग आहे, तिथनं वारे यायला लागले. माझं चॅनल नक्की सर्च करून बघा. बाय. माझं चॅनल नक्की सर्च करून बघा. बाय. पण आवाज फार छान होता तेव्हा. माझा आत्ताचा आवाज छान आहे, खालीचा आवाज छान आहे सांगा. क्यूट, किती क्यूट होतं लहानपणी मी. आणि ह्याचा मी आवाज अजिबात दाखवू शकत नाही. आय विल गेट कॉपीराइट. बिर्याणी, चिकन बिर्याणी. पान. कुछ भी काहीही होतं, काहीही. काय तर एक इफेक्ट आला होता त्याच्यावरती आणि मग मी काहीही बनवलेलं. काहीही एक इफेक्ट होता इंस्टाग्राम वरती, फूड यू लव्ह, आणि त्याच्यावरती मी काय तर करून टाकलं होतं. तर हे नेक्स्ट वी आर हॅव्हिंग वन क्यूट व्हिडिओ अँड माझा निरंजीचा आहे. पण आय थिंक मला डिलीट करायला नको होता. मी परत पोस्ट करू का? पण तो नंतर दिसेल ना आत्ताच्या व्हिडिओज मध्ये. सी कसं आहे भावा, जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. मी जरा आधी पडलेलो, आधी पडलेलो त्यामध्ये म्हणून मी बहुतेक डिलीट केलं. मी कशाला, मी उगीच बनवलेला आहे. हे इफेक्ट येत असेल ना इंस्टाग्राम वरती, मी उगीच काय तर करून टाकायचं. तर ह्याच्यानंतर अजून एक आहे, ट्रान्झॅक्शन आहे. आणि हे ट्रान्झॅक्शनच्या वेळी मी काय केलं सांगू. मी आधी हे जे का नाही ग्रीन शर्ट मी यामध्ये घातलाय तो घातलाच होता. मग मी असं केलं, असं हात धरला कॅमेऱ्यावर, इथनं पॉज बटन पॉज केलं. मग मी पटकन कुर्ता बदलला
आणि मग असं करून मी परत ऑन करून असं घेतलं होतं. म्हणजे मला तेव्हा इतकं पण कळत नव्हतं की 2 वेगळ्या क्लिप्स असतात. एकदा म्हणजे नॉर्मल कपडे घातलेले आणि मग कपडे चेंज करून घातलेले, तो 2 वेगळे असतात. ते मग नंतर असे आपल्याला जॉईन करायचे असतात. पण ते मला तेव्हा कळायचंच नाही, मी तेव्हा आजच करायचं. नेक्स्ट आहे ही रांगोळी. हे रांगोळीचं म्हणजे माझं आर्टचं चॅनल आहे आणि मी कुठल्यावरती अकाउंट तुम्हाला दिसते काय, पुष्कर कुल्क. ही आर्ट आहे ना, मग मी पुष्कर आर्ट वरती टाकलं पाहिजे. मी कशावरती टाकलं, पुष्कर कुल्क. सो मी ते डिलीट करून टाकलं. आणि हे पण मी गाणं काहीच ऐकू शकत नाहीये कारण मी सगळी म्युझिकचेच व्हिडिओ टाकायचो त्यावेळेला आणि सगळ्याच मला आता कॉपीराइट येणार आहे. वर तुम्ही ऍप पण बघू शकता. मी ऍप दाखवणार नाहीये, तर मी फालतूचं प्रमोशन करणार नाहीये. इतका फालतू ऍप होता तो, तरी सुद्धा मी त्यातनं काय करायचं, गुगलवरनं हे काढायचो फोटोज वगैरे अँड ते मग मी त्या ऍपमध्ये घालायचं. मग ते असं झूम इकडं असं होते, ट्रान्झॅक्शन होऊन त्याच्यात गाणं घालून ते यायचं. मग मी ते इंस्टाग्रामला टाकून द्यायचं की वा व्ह्यूज येतात. पण त्यामध्ये 4-5च व्ह्यूज होते. सो डिलीट करून टाकलं. नेक्स्ट ही रांगोळी आहे आणि ही पण रांगोळी तुम्हाला कशावरती दिसते बघा, पुष्कर कुल्क. दुसरं चॅनल असून पण मी सगळं पुष्कर कुल्क वरच टाकायचं. आणि ही पण रांगोळी फार छान आहे. मला प्लीज कमेंट मध्ये सांगा की आय शुड रिक्रिएट माय ओल्ड रांगोळीज, म्हणजे की ही आयडिया छान आहे, मी करू शकतो. तर नेक्स्ट पण ही पण एक रांगोळी आहे आणि मी तेव्हा नुसतं फोटो टाकायचो. मला रील करायला तेव्हा यायचं नाही, वरती कॅमेरा ठेवायचा, मग असे डॉट डॉट मारायचे, मी डायरेक्ट पोस्ट करून टाकायचो. आणि ही पण मी पुष्कर कुल्क वरतीच पोस्ट केली. मेरी बेस्ट फ्रेंड के लिए तेरी शक्ल गंदी कमाल के लोग हैं, टाइम किसी के पास नहीं है पर टाइम पास सब. यामध्ये पण क्लिअर दिसतंय, म्हणजे अनब्लर दिसतंय, ब्लर दिसतंय. अँड वी आर हॅव्हिंग नेक्स्ट शॉट ज्यात पण सगळं ब्लर दिसतंय, काहीच चेहरा दिसत नाही. पण तरी सुद्धा मी शूट करायचो आणि तेव्हा मला इतका सेन्स आला नाही की हा जो मोबाईल मी अजून इथंच ठेवलाय ह्याच्या मागं बॅक कॅमेरा नावाची पण गोष्ट आहे. आपण असं ठेवून पण व्हिडिओज करू शकतो. अँड मेनली जे बाकीचे युट्यूब असतात ते पण बॅक कॅमेऱ्याने असं करताना त्यांच्या बीटीएस व्हिडिओज मध्ये वगैरे दिसतात, बॅकग्राऊंडनेच करतात. कारण बॅक कॅमेराची जेवढी क्लिअरिटी असते तेवढी फ्रंट कॅमेराची नसते, एक्सेप्ट सम स्पेशल मोबाईल्स. पण हा स्पेशल जर कुठल्याच अँगलने वाटत नाहीये, पण तरी सुद्धा मी पूर्ण शूट करायचो कारण सगळे असल्या इथल्या इथं म्हणजे फेस टू फेस दिसतं ना, म्हणून मला ते जरा कम्फर्टेबल वाटायचं. म्हणून मी तिथल्या तिथं ते शूट करून टाकायचं तसं. पण हा मला आवडला नाही, सगळे ब्लर व्हिडिओज मी डिलीट करून टाकलेत. And next we are having this also. 1, 2, 3, 4. माझं तोंड दिसते काय बघा असं वरती, की काय तर मी गळ्यात अडकवलंय ते असं दिसतंय. तोंड तर दिसतंय माझं, पण तरी सुद्धा नाही, मला टाकायचंच होतं, रिक्रिएट करायचंच होतं म्हणून मी करून टाकलं. तर आजचा हा व्हिडिओ इथं सेंड होतोय अँड अजून भरपूर आहे गाईज, ढीग आहे. अँड व्हिडिओ ऑलरेडी अत्यंत मोठा झालेला आहे. सो मी म्हटलं जरा थांबूया, तिथं जाऊ दे. लाईक बटन, शेअर बटन, सबस्क्राईब बटन, कॉमेंट बॉक्स हे सगळं आपलंच आहे. तो जावा अँड कमेंट करा, काहीही करा, कसा वाटला व्हिडिओ, मी यापुढे काय बनवू, कारण काय तर मला सजेशन्स द्यायचे असतील ते पण तुम्ही काहीही टाईप करू शकता. सगळं आपलंच आहे, एकदम बिनधास्त करा. अँड सबस्क्राईब तर तुम्हाला करायचंच आहे, केलं नसेल अजून तर. अँड कसा वाटला व्हिडिओ प्लीज मला सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. आणि याचे अजून पण पार्ट्स येणार आहेत, सो स्टे ट्यून्ड. अँड कसे वाटले माझे ओल्ड व्हिडिओज ते पण सांगाच. सो बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.